बाहेर जायचं म्हणलं की आमची नेहमीची गडबड असते. एवढ्या गडबडीत पण याला एनर्जी ड्रिंक प्यायचं सुचलं. तर आम्ही चाललो होतो एका लाईव्ह शोला. नेहमीप्रमाणे फक्त लिपस्टिक लावली, कारण माझी घाण सवय मी फक्त लास्टच्या 5 मिनिटातच आवरायला घेते. रोजच्या बिझी शेड्यूल मधून कुठेतरी बाहेर जाण्याची मजा वेगळीच आहे. पण आम्हाला बाहेर फिरायला नेतो आणि फोनवरच बोलत असतो. आम्ही चाललो होतो टाउन हॉल आणि या शोचा रूल होता फर्स्ट कम फर्स्ट सीट. आणि जाताना सिग्नल वर सिग्नल लागत. मग काय नाही, गाडीचं स्पीड वाढवलं. मी तिकीट तुषारने बुक केलेलं आणि तिथे जाऊन मला विचारतोय, मला वाटलं आता इथूनच घरी जायला लागतंय. आणि तिकीट्स भेटल्यावर मी जाम खुश झाले, कारण स्टँडअप कॉमेडी मी पहिल्यांदाच लाईव्ह बघणार होते. आणि सगळीकडे लेट पोहोचायचा रेकॉर्ड ब्रेक करून आम्ही कुठेतरी आज पहिल्यांदा वेळेवर पोहोचलो. बाहेरच्या दुनियादारीला कंटाळून आम्ही आज आलोय सौरभ भोसलेच्या दुनियादारी शोला. शो सुरू व्हायला वेळ होता, मग टाइमपास म्हणून थोडी पेटपूजा केली. आम्ही 1 तास आधी येऊन बसलो आणि हा बिझी होता मोबाईल मध्ये. पण मी खूप एक्साइटेड होते. इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स बघितलेल्या, पण आज लाईव्ह बघणार होतो. कृपया राष्ट्रगीतासाठी उभे राहा. आणि हे फिलिंग खूप छान होतं, अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं. आणि फायनली वेट इज ओव्हर मोमेंट आली आणि पडदा जसं ओपन झाला तसं सगळ्यांनी आपले आपले फोन ऑन केले. Ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. आणि आज खूप हसणार आहे हे तर मला माहितच होतं, पण एक वर एक अशी पंच होती की आमच्या हसून हसून पोटात दुखत होतं. आणि एवढा डाऊन टू अर्थ माणूस बघून मला तर खूप छान वाटलं. सेलिब्रिटी असल्याचा कोणताही घमंड नसणारा आपला सातारचा सौरभ दादा भोसले. इथे आम्ही फक्त हसण्यासाठी आलेलो, पण जाताना खूप काही शिकून जातो. म्हणून मी तुषारला थँक्स बोलले, कारण वेळात वेळ काढून तो मला इथे घेऊन आला. ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान गेला. आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.